सरकारमध्ये राहून सत्तेचा लाभ घ्यायचा आणि टीका करून आपणच विरोधक असल्याचं भासवायचा हा शिवसेनेचा डाव असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे। विरोध करायचा असेल तर शिवसेनेनं सत्ता सोडावी असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नागपूरमध्ये केलंय। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढला जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती, तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि इतर प्रश्नांवर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची नागपूरमध्ये बैठक झाली। लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला की शिवसेना नेमकं आहे कुठे, सरकारमध्ये राहायचं टीका करायची, त्यापेक्षा सरकार जिम्मेदारी घ्या ना, उत्तरदायित्व घ्या ना। तुमचे मंत्री आहेत, तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा मंत्रिमंडळात निर्णय घ्या, लोकांच्या हिताचा निर्णय हा तुम्ही मंत्रिमंडळात घ्या। असं नाटक करण्यापेक्षा मंत्रिमंडळामध्ये सरकारमध्ये राहून तुम्हाला ही भूमिका घेता येणार नाही। सरकारमध्ये राहायचं नसेल तर बाहेर पडा आणि लोकांच्या बाबतीत बोला, नुसतं हा नाटक करायची गरज नाही। की आव्हान मला शिवसेना मला बोलताना नमस्कार। राज्याचा मुख्यमंत्री नागपूरचा आहे, त्याच्याकडे गृह खाता आहे आणि दर आठवड्याला 2 ते 4 खून दिवसा ढवळ्या होऊन राहिलेले आहेत। लोक भर दिवसा लोकांची कत्तल करून राहिले आणि हा मुख्यमंत्री कुंभकर्णी झोपीमध्ये गेलेला आहे। त्याला ही जागा करण्याची गरज आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।